पिंजरा पिंजरा रे। आनंदी, आता तुला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय हे सगळं विसरून आपण या लग्नात सहभागी होणं खूप महत्वाचं आहे. वीर, आपण आपल्या मनाविरुद्ध का वागायचं? कारण आनंदी, आता जरी तात्या तयार झालं ना तरी सुपी गजाशी लग्न करायला तयार होणार नाही. आणि मग जर हे लग्न होणारच आहे तर गजा काहीतरी चूक करतोय अशा भावनेतून आपणच त्याला बाहेर काढायला हवं. मग असं का हेच विचारतेय मी तुला. कारण काही झालं तरी हे लग्न होणार आहे आनंदी, आणि त्यांचं लग्न होणार आहे तर मग आपण नाकं मोडून काय करणार आहोत आनंदी? वीर, हे बघ मला अजूनही असं वाटतं की आपण भाऊजींशी बोलावं. त्यांना नाही समजलं ना तर त्यांना कान धरून सांगितलं पाहिजे. ठीक, काय सांगायचं तरी? की तू मूर्ख आहेस, तू जो काय विचार करतोस तो चुकीचा आहे, हे लग्न नीतिमान नाहीये, तू अजिबात लग्न करू नकोस, ही भावना. हे असं इम्प्रेशन जर आपण त्याला दिलं तर त्याचा संसार सुखाचा कसा होईल आनंदी? म्हणजे या सगळ्यात मला काय वाटतं, याला काहीच किंमत नाहीये का वीर? आनंदी, तुझा राग मान्य आहे मला, तुझं चिडणंही स्वाभाविक, पण या सगळ्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत ना. आता जर चंचला आणि गजाचं लग्न होणारच आहे तर मग त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी आपण प्रयत्न करूयात ना आनंदी. नाहीतर कसं होणार आहे गजाचं पुढे? अरे, नव्या आयुष्याची स्वप्न आशा घेऊन येणाऱ्या त्या पोरीचा काय होईल? आणि तिचा काय दोष आहे ना या सगळ्यात? मान्य की त्यांना कदाचित आता एकमेकांविषयी प्रेम वाटतही नसेल, पण आनंदी, ते दोघं एकमेकांसाठी कम्पॅटेबलही असू शकतात. एक छान असं जोडपं होऊ शकतं त्यांचं. वीर, जरीही त्यांचं लग्न झालं तरी त्यांचं वाईट व्हावं असा विचार कधीच येणार नाही माझ्या मनात. हो, पण त्यांचं चांगलं व्हावं यासाठी आपण काहीतरी करायलाच हवं ना. हे बघा, आपल्या घरी येणार आहे त्या नववधूला चांगलं वाटलंच पाहिजे. लग्न झाल्यानंतर गजालाही चांगलं वाटलं तरच त्यांच्या सहजीवनाची सुरुवात होईल ना आनंदी. सोपीचं काय? तिने तिचा निर्णय घेतलाय आनंदी, आणि आता आपण काहीच करू शकत नाही. हे बघ, गजाचं लग्न नीट व्हावं, त्यापेक्षा ना त्यांचा संसार नीट व्हावा यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आणि या सगळ्यासाठी आधी आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे आणि मग गजाच्या मनाची तयारी करायला. वीर, एवढं सगळं झाल्यानंतर मी कशी करू माझ्या मनाची तयारी? मला नाही जमणार. आनंदी, नाही जमलं तरी जमून घ्यावं लागेल. बघ, लग्न म्हणजे काही खेळ नाही ना आनंदी. आणि आता ते दोघं जर लग्न करतायत तर ते लग्न निभावण्यासाठी आपण त्यांना एक छान वातावरण देऊया आनंदी. आपण त्यांना एक चांगली फॅमिली देऊ, आपल्या वागण्यातून दाखवून देऊ की लग्न म्हणजे काय असतं, किती चांगली गोष्ट असते ती आयुष्यातली. तरच गजा सावरेल. हे बघ आनंदी, आपली कुठलीही नाराजी, नापसंती ही त्यांच्यासाठी खूप डॅमेजिंग असू शकते. किती छान बोलतोस ना तू वीर. पण मी पुढचा विचार केलाच नव्हता. कारण तू सतत तात्यांच्या वागण्याचा विचार करत असतेस आनंदी. तू जर स्वतःच्या मनाला विचारलं असतंस ना की पुढे गजाचं काय, तर तुलाही हेच सोल्युशन मिळालं असतं. तू काही म्हण, पण मला तात्यांचा रागच येतो. म्हणूनच तर मी शालिनी काकूंना लगेच नाही ना म्हणालो. आनंदी, तू जर तिकडे गेलीस ना तर तुला एक चेंज मिळेल, एक चांगलं वातावरण मिळेल, चंचलाशी रॅपो निर्माण करायची एक संधीही मिळेल. बघ, आपल्या घरी येणाऱ्या त्या मुलीचं स्वागत आपण आनंदाने करूयात ना. मग जायचं आपण त्या कार्यक्रमाला? मी काय करणार आहे तिकडे येऊन? ठीक आहे, तिकडे आल्याने जर माझ्या बायकोला बरं वाटणार असेल तर येईन मी तिच्या मागे. काहीतरी काय, लोक काय म्हणतील? काय म्हणते? जोरू का गुलाम म्हणतील, म्हणू दे. आहेच मी जोरू का गुलाम. मीच साहेब, आधी शालिनी काकूंना कळवा की आपण येतोय.
आनंदी बरं झालं तू आलीस. नारायणी, मी तुला म्हटलं होतं ना हे येतील म्हणून. आणि आता आमची आनंदी आलीये म्हटल्यानंतर कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढवणार. हो का? नक्की काय करणार आहे ती? अगं इतका वेळ काय, जे वाचतंय त्यावर आपण नाचत होतो कसेही. पण आता आनंदी आपल्याला शिकवेल खरं नाचणं काय असतं ते. काकू, आनंदी जेव्हा जेव्हा नाचते तेव्हा मला असं वाटतं की जणू कोणी स्वर्गातली अप्सराच नाचते का काय. काकू, अगं हो. हो, मी पण ऐकलंय आनंदीच्या नाचण्याबद्दल, पण काय अजून प्रत्यक्ष पाहण्याचा योग नाही आलाय. पण मग आता सगळा माहोल तयार आहे तर काय हरकत काय? नाही नाही नाही, नको. मला 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 मेहंदी काढायची आहे. ती काढ, पण नंतर. आधी तुझा नाच झाला पाहिजे. नाही. आनंदी, आता मी इतकी स्तुती केली आहे तुझी म्हटल्यानंतर एका गाण्यावर तरी झालाच पाहिजे. काकू, मी सगळ्यांसमोर नाही नाचणार. अगं आनंदी, इतका काय भाव खातेस? आता सगळे सांगतायत तर कर ना. मी नाही नाचणार. सगळे नको काकू, खरंच. आनंदी, अगं सगळे एवढा आग्रह करतायत तर कर ना नाच. तसंही बरेच दिवस झालेत कोणी तुझा नाच नाही पाहिला. बघितलंस, आता वीर सुद्धा म्हणतोय म्हटल्यानंतर तुला नाच केलाच पाहिजे. काकू, होय. ठीक आहे, चल चल. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी? अगदी तशीच गत झालीये बघ तुझी. नाचायचं होतं तर एवढे नखरे कशाला करत होतीस? नाही, मला यांची भीती वाटत होती. जर हेच म्हणाले तर थोडं नाचलंच पाहिजे ना त्यांच्यासाठी. अच्छा, मग नाचायचंच असेल तर मग जुगलबंदीच होऊन जाऊ द्या. जुगलबंदी? अगं कोणात? आनंदीच्या तोडीस तोड कोणीतरी नाचणारं हवं ना. एक्सक्यूज मी शालिनी काकू, मला सुद्धा नाचता येतं म्हटलं. काय सांगतेस जानेमान? तुला नाचता येतं? म्हणजे नाही, म्हणजे आम्हाला वाटत होतं की तुला फक्त लोकांना तुझ्या तालावर नाचवता येतं की काय. ओजस, ज्या गोष्टीत आपल्याला काही माहिती नसतं ना, उगाच त्याच्या मध्ये मध्ये बोलू नको, कळलं? चला चला मंडळी, होऊन जाऊ दे जुगलबंदी. काय माझ्याच 2 पुतळ्यांमध्ये जुगलबंदी होणार आहे ना. होऊन जाऊ दे जुगलबंदी. तुमच्यापैकी जी जिंकेल ना तिला माझ्याकडनं 500 रुपये. चला. हे काय? शेलारांकडनं फक्त 500 रुपये, माझ्याकडनं 1000 रुपये. अहो, अरे 1000 तर 1000, माझ्याकडनं पण 1000 रुपये. चला. शालिनी, मी यांना पण घेऊन येते, त्यांना आवडेल दोघी मुली नाचताना बघायला. हा, अक्का तुम्ही थांबा, मी बोलवून आणते मच्छिंद्र काकांना. काय वीर, अरे उभं काय, चल बस. हो येतो, पण गोरख दादा कुठे? त्याचा बहिष्कार आहे ना या लग्नावरती. बहिष्कार? त्याला कुठं मान्य आहे लग्न? मी बोलून आणतो त्याला. बघ जमलं तर. काय पंढऱ्या, चांगलं झालं ना. चला या या इकडे या. बरं, मी काय म्हणते की सगळ्यांनी बसून घ्या. आता जुगलबंदीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. नारायणी, मी आज उगाच चिडले तुझ्यावर. मला माफ करशील? आनंदी, अगं माफीच मागायची असेल तर हरल्यानंतर सुद्धा मागू शकतेस. अगं, हारजीतचा काय प्रश्न इथे? काय लावणीचा फड थोडी आहे, आपल्या घरातला कार्यक्रम आहे. नाचायला घाबरलीस का? मी का घाबरेन नारायणी? नाचणं माझ्या रक्तात आहे. नाही नाही आनंदी, अगं
मी नाचायला म्हणत नाहीये. माझ्या बरोबरच्या जुगलबंदीला घाबरलीस का? मी नाही हरणार. आणि समजा तू हरलीस तर मला काय देशील? ठीक आहे. काय हवं तुला? मला वीर हवाय, फक्त वीर. हळूहळू पाडशील मला. काका मला काही माहिती नाही. तुम्ही आत्ताच्या आता बाहेर चला माझ्या बरोबर. तुम्ही होकार द्या नाहीतर नकार, मी तुम्हाला बाहेर घेऊनच जाणार आहे. चला. तुमच्या बायकांच्या कार्यक्रमामध्ये मी येऊन काय करणार आहे? आपण सगळे मिळून गंमत करणार आहोत. ऐक माझं, तुम्हाला काय गंमत करायची ते करा. मला काय आता ही दगदग सहन व्हायची. दगदग काय आता त्याच्यात? मला काही माहिती नाही. चला तुम्ही. हे बघ ऐक माझं, तुझ्या लग्नामध्ये नंतर धावपळ खूप होणार आहे. मला आज विश्रांती घेऊ दे. काका खरं तर तुम्ही तिकडे यायला पाहिजे. आनंदी आणि नारायणीच्या डान्सची जुगलबंदी आहे. काय आनंदी नाचणार? आणि नारायणी सुद्धा. अरे वा वा, हे मला माहितीच नव्हतं. मग काय मला या खोलीत बसवणार नाही. चल 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 चल. चला चला चला. हळू 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 हळू. मी माझ्या बाबांना सुद्धा अशी तोडून येते. हो पण अरे बापरे, बाबांना सांगायचं विसरले. या बघितलंस, स्वतःच्या बाबांना तिकडे खोलीत ठेवलंयस आणि बाकी सगळ्या घराला बाहेर काढतेस. जा तू बाजीला घेऊन ये, मी येतोच. नक्की? अगदी नक्की. गोरखदादा माझं एवढं मला या गोष्टी अजिबात आवडत नाही. हो पण करायला आवडत नसेल ना? पाहिला तर दोन्ही आवडत. अरे टिपिकल बायकांचा कार्यक्रम आहे तो. आपण जाऊन काय करणार आहे तिकडे? बरोबर आहे तुझं, पण हे बघ निदान त्यांना चेअरअप करायला जाऊ ना. नाही समजा वीर आपण त्यांना चेअरअप करायला नाही गेलो तर त्यांना आनंद मिळणार नाहीये का त्या कार्यक्रमातून? माझ्या आनंदीसाठी नाही, निदान तुझ्या लाडक्या आनंदीसाठी. त्याच काही माझी लाडकी वगैरे नाहीये ती. आणि वीर उगाच काहीतरी गायत मारू नकोस माझ्या. ए गोरख, तू पूर्वग्रह दूषित वागतोस. त्याचं तसं नाहीये. आत्ता काय घडतंय ना ते त्याला जास्त महत्वाचं वाटतं. बघ बाजी, नाही उगाच त्याच्या भूलथापांना बळी पडू नकोस, कळलं ना? अरे गोरख, तो बघ किती मनापासून सांगतोय तुला. बघ बघ त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघ. नाही 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 गोरख, तुला यावंच लाव. चल. या नवरा बायकोंनी मला फसवलंय. मी येणार नाही. अरे म्हणूनच तर म्हणतोय, तू तिथे अचानक ये आणि आम्हा दोघांना फसव. अरे काय झालं? सगळे इथे का बसलेत? चला ना. बरं ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मत राहू दे बाजूला. पुढच्या 2 दिवसांची सेलिब्रिटी चंचल आहे. तिला ठरवू दे ना. तिला तिचा गोरख काका तिकडे यायला हवाय का नको येते? गोरख काका चल ना. काय लहान मुलासारखा वागतोयस तू? मी लहान मुलासारखा वागतोय? हे नवरा बायको वागतात लहान मुलासारखे. हो, कारण आम्ही आहोतच ना तुझ्यापेक्षा लहान. म्हणूनच सांगतोय, हा बालहट्ट समज आमचा आणि पुरवणा आमचा हट्ट. मी येणार नाही. बघ चंचला, माझा तर काहीच ऐकत नाहीये हा. तू एक काम कर, तूच प्रयत्न करून बघ. काका चल ना. मी आता एकच दिवस आहे ना या घरात. पुन्हा कधीच येणार नाही तुझ्याकडे हट्ट करायला. पाहुणी म्हणून नाही पण मुलगी म्हणून तरी माझा हट्ट पूर्ण कर. बस बस चल. उगाच मला इमोशनल करू नकोस. येतो मी. चल. वा, बघितलं का? हे असतात पुरुष असण्याचे तोटे. नाही म्हणजे बघा ना, माझी 100 वाक्यात तरी काही ऐकलं नाही माझं, आणि चंचलाचं 1 वाक्य लगेच तयार झाला. वा. गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली. गलगले गोजीरा गौरी गसाजिरी, अंड्या बँजो करी चाला विलंगिरी. नागावली चोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली.
बँजो करी चाला विलंगिरी त्यानं भुलवली त्यानं झुलवली त्यानं डुलवली त्यानं फुलवली भिडावली सुखवली कोणी गौरी कोणी कलकलेच्या महाली गोरी गौरी मांडवा खाली कोणी कलकलेच्या महाली मांडवा खाली कलकलेच्या महाली मांडवा खाली कलकलेच्या महाली मांडवा खाली कलकलेच्या महाली मांडवा खाली कलकलेच्या महाली पिंजरा